आणखी एक मोठी बातमी नाशिकमधनं आहे। नाशिकच्या जागेवरून शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर देखील मुंबईमध्ये आहेत। विजय करंजकर देखील शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी नाशिकमधून मिळवण्यासाठी मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत। तर नाशिकच्या जागेचा पेस हा अधिकच वाढल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकची जागा आणि त्यासाठी इच्छुक असलेले असंख्य, त्यामुळे काय मोठा पेच निर्माण झालाय? नाशिक लोकसभा मतदारसंघातला महायुतीच्या उमेदवारीचा तिढा जो आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय। खरं तर छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर हा तिढा सुटेल आणि नाशिक लोकसभेचा उमेदवार जो आहे तो जाहीर होईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येत होती। मात्र महायुतीमधला हा तिढा जो आहे तो अधिक वाढताना पाहायला मिळतोय। आता राष्ट्रवादीने जरी या जागेवरचा तिढा सोडला असला तरी देखील आता मात्र शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे। विजय करंजकर जे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राहिलेले आहे, ठाकरे गटाकडून ते इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळता राजाभाऊ वाजेंना उमेदवारी मिळाली, त्यामुळे ते नाराज आहे। आता ते शिंदेंच्या संपर्कात आहे आणि जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक पदाधिकारी आपण घेऊन शिंदे सेनेत येऊ अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे। तर दुसरीकडे त्यांच्याही नावाला आता हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध केला जातोय। जे पक्षाशी एकनिष्ठ आहे, जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला आले, त्यांना पहिले उमेदवारी देणं अपेक्षित आहे अशा प्रकारची भावना त्यांची आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आज हेमंत गोडसे आहेत, अजय बोरस्ते आहेत, विजय करंजकर आहेत, असे सगळे जे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार जे आहेत ते आता मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर खरं तर हा सगळा तिढा जो आहे तो अडचणीचा झालेला आहे। त्यामुळे याबाबत नेमका शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेत आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। आणि या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया।